ऐश्वर्या मॅडम, तुम्ही चक्क तुळशीला नमस्कार करताय, एवढा बदल कसा झाला? सावली, तुला खरं सांगू, मला मनापासून स्वतःमध्ये बदल करायचा, पण जमतच नाहीये. विश्वास ठेव माझ्यावर. माझ्या स्वतःशीच माझी लढाई सुरू आहे. कसा विश्वास ठेवू मी तुमच्यावर? नाही, बरोबर आहे. मी असं काही केलंच नाहीये की तू माझ्यावर विश्वास ठेवावा. म्हणजे बघ ना, तू या घरात पाऊल ठेवल्यापासून मी कायम तुझ्याशी दुश्मनी केली, रूढ वागले, तुला लांब ठेवलं, इतरांपासूनही लांब केलं. मग कसा विश्वास ठेवणार ना तू माझ्यावर? पण मी हे म्हणून सांगतच नाहीये तुला, पण तू विचार कर, राजकुमार दादा किती वाईट वागला. अमृता वहिनीला त्याने त्रास दिला, घरच्यांशी वाईट वागला, पण तुझ्या एका शब्दावर मॉमने त्याला परत घरात राहण्याची परवानगी दिली. पण मला मात्र संधी नाही दिली मॉमने. राजकुमार सरांनी दाखवून दिलं की ते खऱ्या अर्थाने बदललेत, आणि फक्त मी नाही, घरातल्या इतर सगळ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे. कारण ते वागतायत तसे. माणसाचा खरेपणा फक्त त्याच्या बोलण्यातून नाही तर त्याच्या वागण्यातून सुद्धा दिसतो, पण तुमच्या वागण्यातून नाही दिसत ते ऐश्वर्या मॅडम. मग कसा विश्वास ठेवणार आहोत मी तुमच्यावर? हो, कारण मी एकटी पडले सावली. माझा नवरा माझ्या बाजूने कधीच उभा राहत नाही, कधी माझी बाजू घेत नाही. मला सगळ्यांनी वाळीत टाकलं, एकटं केलंय मला सगळ्यांनी. मी रोज ऑफिसला जात होते, काम करत होते, पण आता मी घरी बसले. घरी बसून काय करायचं मला खरंच माहित नाही, आणि त्यामुळे माझं डोकं रिकामं झालंय. आणि रिकाम्या डोक्यात वाईट वाईट विचित्र विचित्र थॉट्स येतात, तुला माहिती आहे. पण सावली, ऐक ना, तू मनाची खूप चांगली आहेस, आणि मला माहिती आहे की तू मला समजून घेऊ शकतेस. तू माणूस म्हणून खूप खूप चांगली आहेस. आता तूच बघ ना, मी परवा सारंगकडे गेलेले की मला काहीतरी जॉब दे, काहीतरी काम दे. सरळ नाही म्हणाला, वहिनी, तुला जर जॉब करायची इच्छा आहे तर तू दुसऱ्या कंपनीजमध्ये ट्राय कर, तिथे जाऊन जॉब कर, पण आपल्या इथे मी तुला काही काम देऊ शकत नाही. मला काम मिळालं ना, तुम्ही मला एक संधी दिली तर मी कधीच तुम्हा लोकांना कंप्लेंट करायची एक संधी देणार नाही. फक्त एकदा माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुळशीवर हात ठेवून सांगते, खरंच. मी विचार करून सांगते. ठीक आहे. तुझ्यासारख्या भोळ्या आणि संवेदनशील माणसाला पटवणं माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. तारा, तू रेडी आहेस? सर, माहित नाही. हे बघ, घाबरू नकोस, अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तू गाणं गाताना आत्मविश्वासाने प्रेक्षकांसमोर स्टेजवर गातेस ना, ते आठव. जमेल, आणि नाही जमलं तर आपण पुन्हा करू ना, त्यात काय. प्रत्येक गोष्ट कधी ना कधी तरी पहिल्यांदा असतेच ना. ओके, करायचं? ओके. रोल. ऑल द बेस्ट. थँक्यू. ऍक्शन. बाबा, जो हजारो करोडो वादळांना एकटा सामोरं जातो, तो पर्वत आहात तुम्ही. माझं हे भाग्य आहे की मी तुमच्या पोटी जन्म घेतला. आई आपल्या बाळाला 9 महिने पोटात ठेवते, म्हणून आपोआप तिच्याशी नाळ जुळतेच. पण बाबा एका ढालीसारखा त्याच्या मुलांचं संरक्षण करतो. तो त्याच्या मुलांना सगळ्या परत येते. कट. तारा, घाबरू नकोस, होईल. पुन्हा एकदा करूया. ओके, रोल. ऍक्शन. बाबा, जो हजारो करोडो वादळांना एकटा सामोरं जातो, तो पर्वत आहात तुम्ही. माझं हे भाग्य आहे की मी तुमच्या पोटी जन्म घेतला, आणि आई आपल्या बाळाला 9 महिने. मला नाही जमत आहे. कट. डार्लिंग, ऐक डार्लिंग, प्लीज रडणं थांब. हे बघ, मला माहिती आहे की ही तुझी पहिली ऑडिशन आहे, म्हणून असं होत आहे. अरे सोहम, मला ना हे सगळं आधी खूप इझी वाटलं होतं, पण आता कळतंय किती अवघड आहे ते. मला काहीच आठवत नाही इथे. डार्लिंग, हे बघ, प्रत्येक गोष्ट सुरुवातीला अवघडच वाटते अगं, म्हणून आपण मागे सरकायचं नसतं. हे बघ,
लाखो लोकांमधला एकच माणूस पुढे जायचा धाडस करतो आणि तो माणूस आपण व्हायचं. कळलं तुला? मला सांग, तुझं हे स्वप्न आहे ना, मग मागे फिरून कसं चालेल? विचारलं होतं नाही, सगळं ठीक होईल. सोहम प्लीज, मी काय म्हणतो ऐक ना, तू प्लीज जरा बाहेर जातोस का? ॲक्च्युली सर, मी इकडे थांबलो ना तर ती कॉन्फिडेंटली ऑडिशन देईल. प्लीज प्लीज ऐक ना माझं, मी आहे ना, मी बघतो काय करायचं ते. प्लीज इफ यू डोंट माइंड प्लीज. ओके सर, मी जातो. डार्लिंग, ऑल द बेस्ट. बाय. परत पालकाची भाजी. रोज पालकाची भाजी खाऊन खाऊन शरीरात लोहाचं प्रमाण वाढलंय. गप्पा बसाव. माझ्या लेकीला आवडतो पालक, मी करणार. काय तुम्ही पण तिच्या आवडी. कसला विचार करतोय बाळा? मला काय करावं काही कळत नाहीये. म्हणजे कशाचं काय करावं कळत नाहीये तुला? मी विचार करत होते, नाही म्हणजे बघा ना, मी आधी शिवानीकडे कामाला होते, त्यामुळे ती काय काय करू शकते ना याची मला पूर्ण कल्पना आहे. तिच्यासोबत इतकी वर्ष राहिल्यामुळे मी बऱ्यापैकी तिला ओळखायला लागली. आता माझ्यामुळे कुणावरही संकट नको यायला. अगं पण आता कसली काळजी आहे? आता सगळं व्यवस्थित झालंय. सगळे गुंड पोलिसांच्या ताब्यात आहेत. अहो बाबा, 2-4 गुंड पकडले गेले म्हणून आपण निवांत नाही राहू शकत. शिवानीकडे कामाला भरपूर माणसं आहेत. तिने पुन्हा गुंड पाठवले तर मी त्यांचा बंदोबस्त करेन. ठीक आहे? मला तर आता असं वाटायला लागले की मी सारंग सर आणि सावली मॅम पासून दूर जावं. निदान माझ्यामुळे त्यांना तरी काही होणार नाही. माझं ठरलंय, मी हा जॉब सोडते. काय? राजीनामा देते मी त्या दोघांपासून लांब निघून जाते. त्यांना काय होईल? अहो बाबा, निदान माझ्यामुळे त्यांच्यावरती येणारं संकट तरी टळेल ना. आणि तुझ्यावरच्या संकटाचं काय, ते टळणार आहे का ह्यानी? नाही ना. अगं मग कशाला पळायचं? मी नाही पळते. मला तुमच्या सगळ्यांची खूप काळजी वाटते. अगं बाळा, आमची काळजी करू नको. आणि नोकरी तर अजिबात सोडायची नाही. मला तुझा पर्यायच पटलेला नाहीये. नाही, माझा निर्णय झालाय. मी ही नोकरी सोडते. मला माहिती आता मला काय करायचंय ते. बघितलं काय म्हटलं होतं मी तुम्हाला? आपल्या नशिबात सुख नाही. किरण जाणार आपल्याला सोडून. नाही जाणार. बघ तू.